ही चटणी एकदा बनवून तर बघा. चपातीसोबत किंवा भाकरीसोबत अशी झणझणीत चटणी असेल तर दुसरं काहीच नको. चला तर आपण इथे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे, एक लसूण घेतला आहे, त्यानंतर थोडंसं खोबरं घेतलं आहे. हे मी रात्री भाजीला वापरलं होतं त्यामुळे मी थोडंसं भाजलेलं घेतलं आहे. तुम्ही जर बिना भाजायचं जरी खोबरं घेतलं तरीही चालणार आहे. त्यानंतर इथे तीळ घेतली आहे. सुरुवातीला जेवढे इन्ग्रेडियंट्स आपल्याला पॅनवर भाजून घ्यायचे आहे तेवढेच मी दाखवले आहे. बाकीचे इन्ग्रेडियंट्स व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. त्यामुळे तुम्हाला समजेल की आपली ही चटणी किती छान टेस्टी झालेली होती किंवा कशी बनली होती. त्यानंतर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आपल्याला इथे सुरुवातीला लसूण हाताने चोळून त्याची साल काढून घ्यायचा आहे. इथे लसूण थोडासा ओला होता त्यामुळे पूर्णपणे त्याची साल निघालेली नाही आहे. तर इथे सुरुवातीला मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहे भाजण्यासाठी. तर शेंगदाणे आपल्याला मीडियम टू लो गॅसवर एकदम व्यवस्थित भाजू द्यायचे आहे. शेंगदाणे पूर्ण आतपर्यंत भाजले गेले पाहिजे. शेंगदाणे भाजताना त्याचा वरचा जो कलर आहे तो थोडासा असा काळपट डाग असे पडले पाहिजे शेंगदाण्यावर आणि भाजताना अशी कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. शेंगदाणा भाजायला एक 2 ते 3 मिनिट लागणार आहे. व्हिडिओत दिसतंय अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे आपल्याला. ते माझी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे माझा आवाज थोडासा प्रॉपर येत नाही आहे. त्यानंतर जो लसूण आपण निवडून घेतला होता तो पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो पण मिक्स करत करत भाजायचा आहे. लसूणला पण असे थोडेसे काळे काळे डाग दिसले पाहिजे तोपर्यंत आपल्याला लसूण पण भाजायचं आहे. ही चटणी बनवायला इतकी सोपी आहे. तुम्ही जर सकाळी अगदी काही गडबडीत जरी बनवायला घेतली तरीही एकदम झटपट बनणारी ही चटणी आहे. तर कुठल्याही एखादी भाजी बनवली ती भाजी जरी तुम्हाला आवडत नसेल तर तुमच्या तोंडाला चव नसेल तर त्यासाठी ही चटणी एकदम परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही कधीही बनवू शकता ही चटणी. त्यानंतर खोबरं जे होतं त्याचे मी बारीक तुकडे करून ते पण टाकून घेतले आहे पॅनमध्ये. त्यानंतर इथे 2 चम्मच मी तीळ टाकणार आहे आणि तीळ पण एकदम व्यवस्थित भाजून घेणार आहे. तर इथे पॅन एकदमच तापलेला होता. त्यामुळे तीळ जी आहे ती लगेचच तडतडायला लागलेली होती. त्यामुळे मी गॅस एकदम लो करून दिला आणि तीळ टाकल्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित पॅनवर भाजू दिलेले आहे. जेवढे चांगले आपण हे इन्ग्रेडियंट्स भाजू तेवढीच चांगली आपली चटणी ही बनणार आहे. त्यामुळे इथे अजिबात काही गडबड करायची नाही आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्यांची साल काढत असाल तर तुम्ही सुरुवातीला फक्त शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेऊ शकता. पण मी इथे साल काढलेली नाही आहे. तर इथे मिक्सरमध्ये मी ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट आधी दळलेला होता त्यामुळे तेच मिक्सरचा इथे मी वापर करणार आहे. तर हे सगळं इन्ग्रेडियंट्स गार झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकायचे आहे. लक्षात राहू द्या एकदम गरम गरम लगेच आपल्याला हे दळायचं नाही. गरम गरम जर दळलं तर ते एकदमच लगेच बारीक होऊन जातं. आपण थोडंसं जरी एका मोडवर फिरवलं तरीसुद्धा. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकले आहे मी. अर्धा चम्मच लाल मसाला ॲड केलेला आहे. त्यानंतर वरतून चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तुम्ही तेवढं तिखट तुम्हाला आवडत असेल त्याच्यानुसार तुम्ही लाल मसाला कमी जास्त करू शकता. त्यानंतर वरतून मिक्सर जारचं झाकण लावून एक फक्त पहिल्या 2 मोडवर कमी जास्त करत हे दळून घेतलेलं आहे. आणि जास्त बारीक आपल्याला अजिबात करायचं नाही. असं जाडसरच ठेवायचं आहे व्हिडिओत दिसते तशी. तर अशा पद्धतीने आपली चटणी रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही चटणीची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.